नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. सलगीच्या उत्तरा, सलगीच्या उत्तरा, तुका म्हणे क्षमा करा विठ्ठला विठ्ठला. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. गोखले चरण संताजिया, गोखले चरण संताजिया, त्यांच्या कृपा झाले कसे सारे, झाले कसे सारे सारो. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठला विठ्ठला. नमो सुभाव भजन भाजना, भवे भकुंभ भंजना. विश्वोद्भव भुवन श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह गणेशो, जय दे आपला सवरसू. ते सारस्वती प्रवेशू, बाळका ही अति. आपुल्या स्नेहाची वागेश्वरी, जय मुखिया ते अंगीकारी. ते वाचस्पती सिकरी, प्रबंधोडा. चंदना ते कायसेनी चर्चावे, अमृते किवते रांधावे. गगनावरी उभवावे, घडे केवी. प्राज्ञेचे न्यातिलेपणे, श्री गुरु सामर्थ्यारूप करू म्हणे. तरी ते मोतिया भिंग देणे से होईल. 15.5 रजतवणी, ऐसी स्तुतीची बोलणी. उगाच माथा ठेविजे चरणी, हे जिभले विठ्ठला. जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण. तेच बंधू श्री शरण श्री गुरुचे ते नमस्कार होणे. आता प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 शरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे की सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा आणि सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा. या प्रसंगाला अनुसरून निवडलेला हा पहिल्या दिवशीचा नामरूपी अभंग. विठ्ठला सालाबादाप्रमाणे बहुतेक करून हा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह, इफ आय एम नॉट रॉंग, दुसरा हरिनाम सप्ताह. आदरणीय परमपूज्य गुरुपुल्य रामकृष्ण रणदेवे बापू
आमच्या सोबत आलेले आमचे उत्तमराव दराडे यांना, बाबासाहेब शिंदे महाराज, माझे हृदयप्रेमी, आपण सर्वच ईश्वर तुल्य आहात. मला नाव माहित नाही मग घेत नाही आता. आणि आपण सर्व श्रोतेगण आपल्या चरणाला वंदन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला. सांगा विनवतो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला. या अभंगात 2 चरणामध्ये तुकोबाराय स्वतः प्रश्न करतात आणि स्वतःच उत्तरही देतात. तुकोबाराय प्रश्न करतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला. सांगा बरं म्हणले, ज्याच्या मुखात नित्य हरिनाम आहे आणि तो वायाला गेला असं कधी घडलंय? कधीच शक्य नाही म्हणले. नाम घेतो आणि वाया गेला, शक्यच नाही म्हणले. अर्थात नामधारक कधीच वाया जात नाही असा दावा तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. नाम घेणारा मनुष्य कधीच वाया जात नाही का? अभंगातच प्रश्नार्थक चिन्ह आहे. नाम घेता वाया गेला, असं कोणी ऐकला? अभंगातच प्रश्नचिन्ह आहे. नामधारक कधीच वाया जात नाही का? याचं कारण असं आहे की ज्याच्या मुखात भगवंताचं पवित्र नाम फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते, आणि ज्याच्या हृदयात दया वास करते फक्त त्याच्या जीवनात धर्म वास करतो. आणि म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म, हा सिद्धांत आहे, हे समीकरण आहे. याची साक्ष तुकोबाराय देतात. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. दया कुठं वास करते? ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. मुखामध्ये नित्य भगवंताचं नाम आहे, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. आणि जिथे दया आहे तिथे धर्म आहे. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो, असे जैसा ज्ञानोबाराय. तात्पर्य, ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्या जीवनात धर्म वास करतो. हरिनामाजवळ दया आणि दयेजवळ धर्म. वाक्य नीट ऐका. हरिनामाजवळ दया आणि दयेजवळ धर्म, पर्यायाने हरिनामाजवळ धर्म. आणि म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन, नामस्मरण हरी कीर्तन, नामस्मरण हरी कीर्तन. हरी कीर्तन
हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म, पर्यायाने हरिनाम तेथेच धर्म. हरिनाम धर्माला जगवतं. हरिनाम धर्माचं कारण आहे. आणि म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. ज्ञानोबा आहे. हरिनामाजवळ दया आणि दयाजवळ धर्म आहे, हा सिद्धांत आहे. मग हा धर्म म्हणजे काय? धर्म म्हटलं की आमच्या डोळ्यापुढे 4 जाती येतात: हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई. धर्म म्हणजे जात नव्हे. धर्मराज धनेश्वर मध्ये धर्माची व्याख्या करतात. हे तर वडील जे करीती त्या नाव धर्म ठेवीती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावा. समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावा. मग प्रश्न उभा राहतो की वडील म्हणजे कोण? वडील जसा वागतो त्याला धर्म म्हणावतो. वडील कुणाला म्हणावं? ज्ञानोबा उत्तर देतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं वागणं चालणं बोलणं मूर्तिमंत वेद आहे. जो वेदासारखा वागतो आणि वेदाचे धडे समाजाला देतो त्याला वडील म्हणतात. आमच्या लेखी वडील कोण आहे? आम्ही वडील कुणाला म्हणतो? जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा हे जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय. करत जा होय पूर्ण. तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. आम्ही कुणाला वडील म्हणतो? 85-90 वर्षाचं म्हातारं आहे, हातपाय गळाले, बसली जागा उठवत नाही, तोंडातून शब्द फुटत नाही, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. मराला टेकलेल्या म्हाताऱ्याला आम्ही वडील म्हणतो. ज्ञानोबा म्हणतो तो वडील नाहीये. कोण वडील आहे? श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. अर्थात जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. म्हणून वडील म्हणजे संत. आणि म्हणून संत जसं जसं वागतील संताच्या वागण्याला धर्म बनावा. जयाचे 28 शब्द सुखे म्हणू येती वेद, तरी ते सदेह सचिदानंद का न होय. संत झोपेत चावळला तरी तो वेद ठरतो. जयाचे 28 शब्द सुखे म्हणू येती वेद. वडील म्हणजे संत आणि संत जसा जसा वागतो संताच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म मानावा. आता पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत कसा वागतो? दरबाराच उत्तर देत आहे. जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्य ते परवते सर्वनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. जयाचे बोलू धर्मुजिये तिठी महासिद्धी तेवे, स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचं. जयाचे बोलू धर्मुजिये. संताच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द धर्म असतो. जयाचे बोलू धर्मुजिये. संत जो शब्द बाहेर काढेल मुखातून तो धर्म असतो. जयाचे बोलू धर्मुजिये. जया भक्तीची हेतुली प्राप्ती जे कैवल्य ते परवते सर्वनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. लिले माझी नीती जी आली दिसे. आणि म्हणून संतांचं वागण्याचा धर्म असेल तर संत कसं वागतात? ज्ञानोबा म्हणतात ज्याच्या जीवनात नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असे म्हणतात. तुकोबारा तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. भगवान श्रीकृष्ण रीतीनं वागणं याला धर्म म्हणतात. मला लिहित आहे किम होणार नरपा पार्थ झाला से कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. भगवान श्रीकृष्णाची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली होती का? अर्जुन रीतीने वागत होता. माणसाने माणसासोबत रीतीने वागणं हाच धर्म आहे. किम होणार कृपा पार्थ झाला से पूर्ण कृष्ण कृपा का? जयापाशी साक्षेप रीती आहे. अर्जुनाजवळ रीती होती. अर्जुनाजवळ रीती होती. अर्जुन रीतीने वागत होता म्हणून भगवान कृष्णाची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली होती. आणि म्हणून नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार
हे सगळं संतांचं वागणं या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती जिव्हाळा म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे, धर्म म्हणजे हे सद्गुण जे मी आता बोललो. मग ज्याच्या मुखात भगवंताचं पवित्र नाम, त्याच्या जीवनात धर्म. धर्म काय? नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा सदाचार हा धर्म आहे. मग ज्याच्या मुखात देवाचं पवित्र नाव, त्याच्या जीवनात जर धर्म, तर अर्थात पर्यायाने ज्याच्या मुखात देवाचं नाव, त्याच्या जीवनात नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा सदाचार. आणि मग जो देवाचं नाव घेतो, त्याच्या जीवनात हे सद्गुण वास करतात. आणि ज्याच्या जीवनात हे सद्गुण वास करतात, त्याला वाया गेलं कसं म्हणावं? त्याला वाया गेलं कसं म्हणावं? आणि मग तुकोबा अभंगाच्या पहिल्या नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता सांगा रे बाबानो मला. तुकोबा म्हणतात बाबानो सांगा मला, काय नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? अरे ज्याच्या तोंडात देवाचं पवित्र नाव आहे, त्याच्या जीवनात नीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा हे सद्गुण वास करतात. हे सद्गुण म्हणजे चांगलं वागणं. आणि मग मुखात नाम आहे, त्याचं वागणं चांगले सद्गुण आहेत. मग ज्याच्या जीवनात सद्गुण आहे, त्याला वाया गेला कसं म्हणावं? आणि म्हणून ज्याच्या मुखात भगवंताचं पवित्र नाम आहे, तो कधीच वाया जात नाही. का? जीवनात नीती आहे माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा हे सद्गुण आहेत. नामापाशी सद्गुण आहेत. नामधारकाच्या जीवनात सद्गुण आहेत. मग त्याला वाया गेलं म्हणावं कसं? निगेटिव्ह प्रश्न केला तुकोबराने. सांगा मला नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला? खवडा हल्लाय आम्हाला असा खवडा. खवडे कळतात ना? खवडा हल्लाय. सांगा म्हणले नाम घेणारा कधी वाया गेलाय का? शक्यच नाही म्हणले. नामधारक कधी वाया जाऊ शकत नाही. का? तर त्याच्या जीवनात सद्गुण आहे. नामापाशी सद्गुण. आणि मग नामधारकाच्या जीवनात सद्गुण, ज्याच्या जीवनात सद्गुण तो वाया गेला म्हणावा कसं? आणि मग नामधारक कधीच वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? नामधारक कधीच वाया जात नाही. वाया जातो तो जो नामाला विन्मुख आहे. आज तुम्ही समाजावर नजर मारा. 75% समाज परमार्थाला विन्मुख आहे. 75% समाज नामाला विन्मुख आहे. आणि जो नामाला विन्मुख आहे तो पापी असतो. नामासी विन्मुख भवे कोणी हरी विन खावया भवे आमासी विन्मुख कोणर बावया हरी विन खावया भवे कोणी
खावया न पावे. सिलेक्टेड एकच प्रमाण आहे, पुढचं जोडू नका त्याला. नामाशी विनमुख तो नर पापिया, इतकंच पुरे. ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे तो कधीच वाया जात नाही. याउलट ज्याच्या मुखात भगवंताचं नाम नाही तो वाया जातो. ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही तो पापी असतो. नामाशी विनमुख तो नर पापिया. नरभरा बोलताय, निंब निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळ झाला, तैसा भक्तिहीनो वाढींनला दोषाची लागे. चकार लावला त्याबरोबर भक्तिहीनो वाढींनला दोषाची लागे. चकारात्मक सांगितलंय की ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, ज्याने भक्तीकडे पाठ फिरवली, त्याचं जगणं केवळ दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. निंब निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळ झाला, तैसा भक्तिहीन वाढींनाला. हे नीट ऐका, तैसा भक्तिहीन वाढींनाला दोषाची लागी. दोषाची लागी. चकार लावला ज्ञानोबराने. जो भक्तिहीन आहे, ज्याने नामाकडे पाठ फिरवली, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. हे भक्ती गेला दुराती, हे भक्ती गेला दुराती, भक्ती गेला ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याची अधोगती होते. बराच प्रश्न करतात, पापी कोण? पापी कोण? ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. नामाशी विनमुख तो नर पापिया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे त्याच्या हृदयात दया आहे. दयाजवळ धर्म आहे, अर्थात सद्गुण आहे. पण ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाहीये, हृदयात दया नाहीये. हृदयात दया नाहीये, निर्दयी आहे. निर्दयी आहे. निर्दय कडू असतं, अधर्मी असतं. आणि कडू कडू कुणाचंच नसतं, ते फक्त स्वतःच असतं. मुखात नाम नाहीये, हृदयात दया नाही. हृदयात दया नाही, निर्दयी आहे. निर्दय म्हणून अधर्मी आहे, कडू आहे. कडू कुणाचं नसतं, स्वतःच असतं. आणि हे कडू जगाला त्रास देण्यासाठीच जगत असतं. तैसा भक्तिहीन वाढींनला दोषाची लागी. जीवनात भक्ती नाही, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. नरवारा लिहितात, हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाढिली, तैसी पुण्ये डावलून गेली भक्तात. माझ्या वय बारकाईने ऐका. हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाढिली, तैसी पुण्ये डावलून गेली भक्तात. हिवराची दाट सावली आहे, पण हिवराच्या सावलीखाली सज्जन मनुष्य बसत नाही. त्या हिवराला कट मारून बाजूने निघून जातो. तसं अभक्त माणसाला पुण्य ही कट मारून बाजूने निघून जातं. अभक्त माणसाच्या जीवनात कधी पुण्य येत नाही. आलं तर पापच येतं. पाप कर्म करतो तो, जगाला त्रास देतो, पीडा देतो. आणि म्हणून तुकोबा दावा करतात की ज्याच्या मुखात हरिनाम आहे त्याला वाया गेलं. कसं म्हणता तुम्ही? मुखात नाम, जीवनात धर्म, अर्थात नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा परोपकार हे सद्गुण, हे चांगल्या गोष्टी. मुखात नाम तर जीवनात ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी. ज्याच्या जीवनात चांगल्या गोष्टी त्याला वाया गेलं म्हणता कसं? वाया तो जातो की ज्याच्या मुखात नाम नाहीये. मुखात नाम नाही, हृदयात दया नाहीये. हृदयात दया नाहीये, पण निर्दय कडू आहे, पापी आहे, जगाला त्रासच देतो, वायालाच जातो. नाथ महाराज लिहितात की दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे उपजेत साधू पाहिजे. दया ही हरिनामाच्या आश्रयाने जगते, दयेला स्वतंत्र जन्म नाही. नाथ महाराज बोलतात दयेसी स्वतंत्र जन्म नाही, मग जे तो उपजे तो साधू पाहिजे. दया ही नामधारकाच्या साधूच्या आश्रयाने जगते. ज्याच्या मुखात हरिनाम, फक्त त्याच्याच हृदयात दया. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे उपजे तो साधू पाहिजे. आणि म्हणून संतान आपलं संतगिरीचं दुकान जर कशाच्या भांडवलावर मांडलं असेल तर ते फक्त दयेच्या, भूतांची दया आहे
भांडवल संत संत दोषी दाना जगी जय समाजाचे अंगी जय समाजाचे अंगी जय समाजाचे अंगी संत दोषी दाना जगी जय संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी त्याच्या अंगात क्षमा आहे दया आहे तो संत असतो. अर्थात संताच्या आश्रयाने हरिनामाच्या आश्रयाने दया जन्म घेते. दयेला स्वतंत्र जन्मच नसतो. आणि म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म हा सिद्धांत आहे. आणि धर्म म्हणजे सर्व नीतिमूल्य. मी बोलून गेलो अनेकदा, पुन्हा पुन्हा रिपीट करायची गरज नाही. धर्म म्हणजे हे सर्व सद्गुण. मुखात नाम आहे तर जीवनात सद्गुण आहे. ज्याच्या जीवनात सद्गुण आहे त्याला वाया गेलं म्हणता कसं. आणि म्हणून तुकोबारा खवडा आणतात, अरे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे केला. सांगा म्हणले मला, नामधारक कधी वाया जातो का? जातच नाही. वाया जातो त्याच्याने नामाकडे पाठ फिरवली. तो मुखात नाम नाही, हृदयात दया नाही. दया नाही, निर्दय. निर्दय कडू आहे. कडू कुणाचं नसतं, स्वतःच असतं. ते समाजाला पीडा देतं. म्हणून नामधारक कधीच वाया जात नाही. वाया जातो तो ज्याच्या मुखात नाम नाही. आणि मग समाजावर तुम्ही एक नजर मारा. समाजाची काय परिस्थिती आहे? समाज अधोगतीला का चाललाय? समाजात लांडीलाबाडी का वाढली? प्रत्येक जण एकमेकाला का फसवतोय? आजही सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. निसर्ग अजिबात बदलला नाही, पशु पक्षी बदलले नाही, बदलाय तो माणूसच. भावाभावात पटत नाही, आईवडिलाला घरातून हाकलून देण्यापर्यंत मजल गेली का? याचं एकच उत्तर, मुखात हरिनामाचा अभाव. मुखात हरिनामाचा अभाव. मुखात नाम नाही. निर्दय. निर्दय. निर्दय कुणाचं नसतं, ते कडू असतं. मायबापाला हाकलतं, भावाभावात जमत नाही, एक एकर जास्त मागतं, बांध टोकरतं, कपट कारस्थान करतं, हाणामाऱ्या करतं, अतिरेकी होतो, बॉम्बस्फोट करतं. का? मुखात नाम नाही. मुखात नाम नाही म्हणून दया नाही, निर्दय. आणि निर्दयी हे सगळे कुटाने करत असतो, वाईट कुटाने. म्हणून ज्याच्या मुखात नाम नाही तो वाया जातो, ज्याच्या मुखात नाम आहे तो कधीच वाया जातो. दूधवाला दुधात पाणी घालतो. थोड्या याची इको बंद करा, आवाज हाच राहतो, फक्त इको बंद करा. दूधवाला दुधात पाणी घालतो. डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो. सलाईन वाईट नाहीये, सलाईन लाईफ सेव्हिंग आहे. माणसाला मरणातून तारतंय, पण ज्याला गरज आहे त्याला लाव. कुणी आले की लाव सलाईन, कुणी आले की लाव सलाईन. का तर 500 रुपये मिळतात, आलं की लाव सलाईन. दूधवाला दुधात पाणी घालतो. डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो. इंजिनियर डांबर आणि सिमेंट खातो, त्याला भाकरच मिळत नाही, डांबर आणि सिमेंट खातो. उद्घाटन होण्याच्या आधी पूल पडतो. इमानाईत बस जर रोड केला तर 10 वर्ष रोडचा टावका तुटू नये, टावका. पण एक पावसाळा खाल्ला की रोडची वाट लागते. रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. किती शिक्षकांना वाटतं माझा मुलगा विवेकानंद व्हावा, उगा थोडेफार वगळता सगळे अपडाऊन करणारेच मास्तर झालेत आणि 1 तारखेची वाट पाहणारे पगारासाठी. इथं वकिलांनी न्याय विकला जातो. पोलिसांनी पुढाऱ्याबद्दल तर बोलूच नका. एकेकाळी हे खादी आणि खाकी कपडे देशाचे रक्षक होते, आज ते भक्षक झाले. त्यांनी याचा असा अर्थ काढला, खाकी खादी. का बरं अशी परिस्थिती काय यावी? त्याचं एकच उत्तर, मुखात हरिनामाचा अभाव. मुखात नाम नसेल तर मनुष्य वाया जातो. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाची भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजरे विठ्ठला.
तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया विठ्ठला विठ्ठला. विठ्ठलाला भजा, विठ्ठलाचं नाम मुखात धारण करा, नाही तर जन्म व्हायचा आहे का? मुखात नाम नाही तर तुमच्या हातून पापच घडते आणि यालाच म्हणतात जन्म वाया जा, अधोगती होते. श्रमाविना संपत्ती, त्यागाविना पूजा, माणुसकीविना विज्ञान, चारित्र्याविना शिक्षण आणि तत्वाविना राजकारण हे दोष आहेत. जीवनात संपत्ती आहे पण श्रमाने मिळवली नाही, हरामखोरीने मिळवली, श्रमाने मिळवली नाही, दोष आहे, पाप आहे. श्रमाविना संपत्ती दोष आहे, त्यागाविना पूजा दोष आहे. जीवनात त्याग आहे तर त्याच्या, जीवनात पूजा आहे पण त्याच्या मुळाशी त्याग नाहीये, दोष आहे. जीवनात राजकारण आहे पण मुळाशी तत्व नाहीये, दोष आहे. जीवनात शिक्षण आहे पण मुळाशी चारित्र्य नाहीये, दोष आहे. आणि जीवनात विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाही, दोष आहे. आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तिकीट काढतो ते केवळ टीसीच्या धाकामुळे, तिकीट चेकर टीसीच्या धाकामुळे. तुम्ही रेल्वेतून टीसी जर काढून टाकला तर तुम्ही, आम्ही, कीर्तनकार सुद्धा, एकही माणूस तिकीट काढायचा नाही. कीर्तनकार सुद्धा, बरं झालं नाही. रेल्वेत प्रवास करताना टीसीच्या धाकामुळे तिकीट काढायचं नसतं. आम्ही रेल्वेने प्रवास करतो म्हणून तिकीट काढायचं असतं, हा धर्म आहे. पण टीसी जर काढून टाकला तर तिकीटच काढायचं नाही, हा अधर्म आहे. आणि हा अधर्म त्याच्या जीवनात येतो ज्याच्या मुखात नाम नाही. नामाशी विन्मुख तो नर पापी. आज समाजात नोकरदार, व्यापारी, पुढारी, मजूर, शेतकरी, सगळ्याच थरात भ्रष्टाचार माजलाय. तुम्हाला वाटतं का की जो माणूस शिकलाय, नोकरी करतो तो एकटाच भ्रष्टाचार करतो? मजूर सुद्धा भ्रष्टाचार करतो, मजूर सुद्धा. तुम्ही म्हणाल डॉक्टर भागवत मोठे काय बोलायले राव, मजूर काय भ्रष्टाचार करेल, त्याच्या हातात काय? भ्रष्टाचार म्हणजे काय? केवळ पैसे खाणं, याला भ्रष्टाचार म्हणत नाही. पैसे खाणं तर भ्रष्टाचारच आहे, पण भ्रष्ट अधिक आचार, भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचे आचरण खोडील आहे, ज्याचे आचरण त्रासदायक आहे, तो खरा भ्रष्टाचार असतो. थोडं मागे जा आपलं लहानपण. आता तुम्ही उभे राहिले, मी, बापू वगैरे, आपण सगळे 65-70च्या घरातले माणसं आहेत. जुनं 50 वर्ष मागे जा. बायका खुरपायला लावल्या तर 9:30 वाजता बायका पाताला बसायच्या, पाताला. आणि दिवस मावळ्याच्या शेत सोडत नव्हते. आज बायका तुम्ही खुरपायला लावा, बायका खुरपायला लावा. 10 वाजल्यावर भेद शेत मला पाय पडत जातो. मावशी उरकला असलं तर चला की, मामा अजून बस नाही आली गावात. त्या गावात बस येण्याचा ठेप असतो, 11 वाजता बस येतो. 11 वाजता मामा, ते म्हणते 10 वाजले ना. मामा पण बस नाही आली ना, बस 11 वाजता येते. मी म्हणतो एखाद्या दिवशी बस फेल झाली, 2 वाजता आली तर, फेलच झाली आणि 2 वाजता आली तर तू काय 2 वाजता कृपायला निघती का? बाई 11 वाजल्याशिवाय गाव सोडत नाही. 11:30 शेतात जाते, 11:30 पाताला लागते, कशी बशी एक पात लावते, झाली दुपार. खाऊन पिऊन झालं की अर्धा तास लोळते, डुगली हाणते. दुपारून 2 पाता, त्याच्यात लघुशंका आणि पाणी पिण्याचा 2दा ठेपा. दुपारून कशा बशा 2 पाता. 15 फूट राहिलं असतं कासनावर. मालक म्हणतो मावशी नाही 15 फूट राहिलं, कुरपा नाही एवढं. नाही मामा तुमचं शेतले लांबणीच आहे. अंधार पडतो. मी म्हणलं बाई अंधार पडत तर तुला काय वाटत लांडगा खातो का? थोडा अंधार पडला तर तुला काय लांडगा खातो का? पण नाही, ती 5:30ला शेत सोडणार म्हणजे सोडणार. आई भ्रष्टाचारच आहे. शेतकरी रडकून गेला आलाय. शेती पडी पुढे या वाटायली माणसाला. आणि मग फक्त शिकलेलाच भ्रष्टाचार करतोय असं नाहीये. मजूर करतो, पुढारी करतो, नोकरदार करतो. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचं आचरण खोटील आहे, ज्याचं आचरण त्रासदायक आहे, तोही भ्रष्टाचार असतो. आणि का घडतं?
तर या सर्व लोकांच्या मुखात हरिनामाचा अभाव. मुखात हरिनाम नाही म्हणून दया नाहीये, निर्दय आहे. निर्दय अधर्मी असतं, कडू असतं, पापी असतं, ते कुणाचंच नसतं. जगाला त्रासच देतं. आज खुरपायला लावल्या बाहेर तर मला त्रासच देतात, रडायलाच लावतात. सगळ्या थरात भ्रष्टाचार माजला. आज समाजामध्ये 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का? तर त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही म्हणून, नाही तर त्यांनी केला असता. यातला विनोद आणि अतिशयोक्ती बाजूला ठेवा. कधी कधी काही गोष्टी विनोदात्मक घ्याव्या लागतात. 100% खराब नसतात, 1-2% चांगले असतात. पण मी बोलून गेलो, 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का? त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही. आज भ्रष्टाचार कळसाला गेलाय. भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. तुम्ही तुमचं 10वी पर्यंतचं जीवन आठवा. मी आशा करतो तुम्ही सगळेजण 10वी पर्यंत शिकलेले आहेत. 7वी 8वी तरी असतात. तुम्ही आम्ही लहानपणी सगळ्यांनी शाळेत प्रतिज्ञा म्हटले, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, सगळ्याशी सौजन्याने वागेल, वगैरे वगैरे वगैरे. काय काय करेल सगळं शब्द करतो. कुठपर्यंत? 10वी पर्यंत. मग ज्या वेळेस तुम्ही मोठे होता, नोकरीला लागता, त्यावेळेस शाळेतली प्रतिज्ञा आमच्या नोकरीच्या जीवनात खरी का उतरत नाही? तुम्ही 10वी पर्यंत शब्द खाल्ल्या ना, सगळ्याशी सौजन्याने वागेल, भ्रष्टाचार करणार नाही, वगैरे 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 शपथ खाली ना शाळेत 10वी पर्यंत. मग पुढे नोकरी लागलेली शपथ कडीला का जात नाही? याचं कारण कोरड्या शब्द कडीला जात नसतात. कोरड्या शब्द कडीला जात नसतात. शब्दाच्या मुळाशी ओलावा असावा लागतो, आणि तो ओलावा फक्त हरिनामाने येतो. आज माणसाच्या मुखात हरिनाम नाहीये, म्हणून शाळेतली प्रतिज्ञा आज खरी होत नाहीये. तुमच्या मुखात हरिनाम नसेल तर तुम्ही पापीच आहात, जगाला लुटणारच. राम नाम जाचे मुखी, 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 राम नाम जाचे मुखी. तो नर धन्य तिनी लोकी, तो नर धन्य तिनी लोकी. राम नाम जाचे मुखी, राम नाम जाचे मुखी, तो नर धन्य बापूच्या भाषेत बोलतो, सुंदर प्रमाण दिलं आणि पुढे निघतो मला उरकायचंय. बापू नेहमी म्हणतो प्रमाण दिलं, सुंदर प्रमाण दिलं, उरकायचं असतं. बापू पटकन पुढे निघतात. मला फार वाक्य आवडतं बापूच. तुम्हाला काय द्यायचं द्या. बापू एकच म्हणतात, सुंदर प्रमाण दिलं की निघाले पुढे. वेळ कमी पडतो. बरोबर आहे ना बाबासाहेब मामा? खरं ना? हो, सुंदर प्रमाण दिलं, मी म्हणतो पुढे चालतो. आज भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय, भ्रष्टाचार कळसाला गेलाय. एकदा एका माणसाला भूत प्रसन्न झालं. देव नाही, भूत प्रसन्न झालं. भूत, ते भूत आलं आणि त्या माणसापुढे उभं राहिलं आणि हात जोडले, म्हणले मालक मी तुम्हाला प्रसन्न आहे, तुम्ही काही काम सांगा मी पळत करेल. म्हटले फक्त एक अट आहे, तुम्ही जे काम सांगाल ते मी करून आलो की पुन्हा नवीन काम हजर, आणि ते मागचं रिपीट करायचं नाही. प्रत्येक वेळेला नवीन काम पाहिजे. नुसते भाकरी घाला म्हणले, मला काही नको, पगार पाणी काही नको, पुढे पेन्शनही नको, मला फक्त भाकरी घाला, मी तुमची सगळी कामं फुकट करी
आणि ते काम करून आलो की एक अट आहे, मला पुन्हा लगेच काम पाहिजे आणि ते नवीन पाहिजे. मागचं काम रिपीट झालं की मी तुम्हाला खाऊन टाकेल. याला वाटलं काय कामाची तोट आहे, हजारो काम आहेत आपल्यापाशी. ते मला मंजूर सांगितलं, काम होत गेलं पळत करून आलं. दुसरं सांगितलं नवीन काम करून आलं. तिसरं सांगितलं, चौथं सांगितलं भूतानी पटकन जावं, काम करून यावं. त्याने पुन्हा नवीन काम आठवून ठेवावं. सांगितलं की भूतान जावं, करून यावं. असे 6 महिने लोटले. सांगून सांगून नवीन काम सांगणार काय, याच्या डोक्यातले काम संपले ना. हा घाबरू लागला. मागचं रिपीट झालं तर ते म्हणते खाऊन टाकतो आणि नवीन तर काय आठवणार. त्याने एक शक्कल लढवली. म्हणजे भूता इकडे. भूत आलं. म्हणजे काय मालक, म्हणजे तू जा आणि आपल्या भारत देशात पैसे न खाणारा एक माणूस शोधून आण, भ्रष्टाचार न करणारा एक माणूस शोधून आण. ते भूत जे गेलंय बापू, भूत जे गेलंय अजून महागारी आलं नाही आणि महागारी येईल की नाही याची शक्यता नाही. भूत घरोघरी जातंय. सगळा पाठोदा पालता घातलाय भूताने, सगळा पाठोदा. पण त्याला पैसे न खाणारा, भ्रष्टाचार न करणारा माणूसच सापडला. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. अपना साथी, अपना साथी, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. सुंदर प्रमाण दिलं. पुढं चल. सुंदर प्रमाण दिलं. बापू गुरु आहेत, आपण शिष्य व्हायचं. बोच देशभर फिरते, त्याला पैसा न खाणारा मनुष्य सापडतच नाही. यातली अतिशक्ती सोडून द्यायची. सगळे खात नसतात, एखादा टक्का अपवाद असतो. पण विनोद असतो, दृष्टांत विनोद म्हणून घ्यायचा. अपवादात हसायचं आणि मोकळं व्हायचं. माझं वाक्य नीट आहे का? भ्रष्टाचार कळसाला पोहोचलाय म्हणून हा भूताचा दृष्टांत दिलाय मी, की भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय, प्रत्येकाच्या रक्तात मोरलाय. का? मुखात नाम नाही म्हणून निर्दयी आहे. निर्दयी अधर्मी असतं, कडू असतं, पापी असतं. पाप्याकडून काय अपेक्षा करावी? काहीच अपेक्षा करू शकत नाही. हा, म्हणून नाम न घेणारा वाया जातो, नाम घेणारा कधीच वाया जात नाही. माझं वाक्य नीट आहे का? शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. आर यू क्लिअर? इंग्रजी येतील थोडी थोडी का नाही? येते असे करीत. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. पण कधी त्या शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. दीक्षा म्हणजे चप्पी करणं, शेंडी राखणं, याला दीक्षा म्हणत नाही. ज्याचं जीवन संत वाङ्मयावर आधारलंय आणि मुखात हरिनाम आहे त्याला म्हणायचं दीक्षा. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा आहे. पण कधी जर त्या शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. अन्यथा शिकलेल्या माणसाला जर शिक्षेसोबत दीक्षा नसेल, अर्थात त्याच्या मुखात हरिनाम नसेल, तर अडाणी मनुष्य तेवढा घातक नसतो समाजाला जेवढा शिकलेला मनुष्य घातक असतो. आणि आज देशाचं चिपाट कोणी केलं असेल, देशाचं चिपाट ते गिने चुने आमच्यासारखे उच्च शिक्षित लोकांना, डॉक्टर, इंजिनियर, वकील, पुढारी, तहसीलदार, कलेक्टर, आमच्यासारख्या उच्च शिक्षित लोकांना. का? आम्हाला उच्च शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. आम्हाला उच्च शिक्षा आहे पण दीक्षा नाही, म्हणजे आमच्या मुखात हरिनाम नाहीये, संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये. आणि म्हणून आम्ही वाया जातो, देशाला चावतो
देशाचा चोथा करतो, चिपाट करतो, आमची घरं भरतो, भ्रष्टाचार करतो, गरिबांना त्रास देतो, सळकी पळ करतो. का? केवळ मुखात हरिनामाचा अभाव. आज प्रत्येक मनुष्य संस्कृती मातेचे चिरहरण करणारे दुःशासनच बनलाय. तुम्ही तुमच्या जीवनात यशाचे किती पेढे मिळवा, तुम्ही तुमच्या जीवनात यशाचे किती पेढे मिळवा, पण त्या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. त्या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. चारित्र्यानं शिक्षण हा दोष आहे. शिक्षण आहे पण त्याच्या मुळाशी चारित्र्य नाहीये. मनुष्य वाया जातो. का? मुखात नाम नाही. आणि म्हणून मनुष्य उच्च शिक्षित आहे, खूप मोठं शिक्षण आहे, पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये, तो वायाच जातो. दीक्षा म्हणजे मुखात हरिनाम असणं, जीवनाला संत बांधण्याचं अधिष्ठान असणं. अडाणी मनुष्य करून करून काय करल? गावामध्ये किलोभर माती घालील. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? गावामध्ये किलोभर माती घालील, दुधात पाणी घालल. पण शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. का? उच्च शिक्षा आहे, एमबीबीएस आहे, एमएस आहे, एमडी आहे, उच्च शिक्षा आहे, पण नावाला विनमुख आहे, मुखात हरिनाम नाहीये. ते पापीचे, कडूचे, वाईटच वागणार आणि बसाबस तुमच्या अंगात सुया घालणार, तुम्हाला सलाईन लावणार आणि तुम्हाला लुटणारच. डॉक्टर म्हणून नाही, प्रत्येक स्तरात झाले, प्रत्येक स्तरात. मी बोलून गेलो, इंजिनियर डांबर खातो, त्याला भाकरच मिळत नाही ना, काय केलं? डांबर खातो, सिमेंट खातो, उद्घाटन होण्याच्या आधीच फुल पडतो. संत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज नाही, संत तुकडोजी महाराज अमरावतीचे आपल्या एका अभंगातून बोलतायत आणि महाराज म्हणतायत, माणूस द्या माझं माणूस द्या. तुकडोजी महाराज, माणूस द्या माझं माणूस द्या, काही घ्या काही घ्या, पण माणूस द्या माझं माणूस द्या. तुकडोजी महाराज 140 कोटीचा देश, या 140 कोटीच्या देशात तुकडोजी महाराज एक माणूस मागतात, एक. उरलेली 140 कोटी का जनावर आहेत का? ही माणसंच आहेत, पण नीतिमूल्य हरपलेली माणसं. का? मुखात नाम नाही, म्हणून नीतिमूल्य हरपली, धर्म हरपले. अपार्टमेंटनं माणसं अपार्ट केली, विज्ञानानं जग जवळ आणलं पण माणूस दूर नेला. मनुष्य अंतराळात गेला पण त्याला अंतरंगात जाता आलं नाही. आज या देशाची सगळ्यात मोठी बिमारी काय असेल तर ती कॅन्सर नव्हे, एड्स नव्हे. या देशाची सगळ्यात मोठी बिमारी काय असेल तर ती आहे भ्रष्टाचार. ज्या देशाला भ्रष्टाचार झोंबलाय, भ्रष्टाचार झोंबलाय, तो भ्रष्टाचार घुस कशी जमिनीला पोखरून पोखरून खिळखिळा करते, तसं भ्रष्टाचार देशाला पोखरून खिळखिळा करतो. अशा देशाची झाली तर अधोगती होते, प्रगती कधीच नाहीये. आज भ्रष्टाचार कळसाला गेला, कळसाला. का? एकच कारण, मुखात नाम नाही आणि मनुष्य वायाला गेलाय. म्हणून मनुष्य वायाला गेलाय, भ्रष्टाचार करतो. आणि म्हणून एका थोर माणसानं म्हटलंय, आदरणीय हेगडेवार साहेबांना, there are so many colleges of art but there are no colleges of heart. बाबासाहेब मामा इंग्रजीत नसेल मी फोडून सांगतो, there are so many colleges of art but there are no colleges of heart. आपल्या देशामध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्सची भरपूर कॉलेज आहेत, पण आपल्या देशात हृदय घडवणारी कॉलेज नाहीये. There are so many colleges of art but there are no colleges of heart. आर्ट सायन्सचे भरपूर कॉलेज आहेत, पण हार्ट, हृदय घडवणारी कॉलेजेस नाहीये. आणि हृदय घडवलं जातं अशा अखंड हरिनाम सप्ताह, अशा हरिनामानं. आणि म्हणून बालवयात शाळेमध्ये मुलाच्या एका हातात विज्ञान द्या, दुसऱ्या हातात ज्ञानेश्वरी द्या. विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या. अध्यात्माला नुसतं विज्ञान विध्वंसक ठरतं. माणुसकीनं विज्ञान हा दोष आहे. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाहीये. विज्ञानानं बॉम्बचा शोध लावला, पण त्या बॉम्बच्या, त्या विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नसेल तर तो बॉम्ब माणसं मारण्यासाठीच वापरला जाईल.
पण विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असेल तर तो बॉम्ब देशाच्या रक्षणासाठी वापरला जाईल, तो शत्रूवर टाकला जाईल. माणुसकीला विज्ञान हा दोष आहे. आणि मग इथं बहुसंख्य नाही यावं लोकांना. हृदय घडवणारी कॉलेज आहेत, गीता गाथा ज्ञानेश्वरी हृदय घडवणारी कॉलेजेस आहेत. पण दुर्भाग्य इथं श्रोत्यांचा दुष्काळ पडतो. पहिला दिवस असू द्या, वाढतील, पण परमार्थात संख्या कमी आहे, ती वाढावी. आणि मग तुकोबाराय मैदानात उतरले आणि दंड ठोपटला, लंगोट लावला. मृदंगाची थाप थोडी हळूच हाना पण हळूच हाना. एखादी मला हाना पण मृदंगाला हळूच हाना. ते वाक्य कानावर येणं महत्वाचं आहे. मध्ये फटकन वाजले, कानावर येत नाही. मी काय बोललो? मुखात नाम नाही म्हणून ही अधोगती आहे. परमार्थाला विनमुख आहेत म्हणून अधोगती आहे. तुकोबारायन चित्र पाहिलं, मांडी थोपटली, दंड थोपटला, लंगूट लावला, तुकोबारा आखाड्यात उतरले आणि तुकोबारा बोलले, हेच यमा करणे काम बीज वाढवावे नाम. काय गुढ दडले तुकोबाराच्या वाक्यात. हेची चकार लावला, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबारांनी समाजावर लक्ष टाकलं आणि तुकोबारा म्हणले की आता हरिनामाच्या प्रसाराशिवाय गत्यंतरच नाही. हरिनाम हे बीज आहे. ज्वारीचं बीज लावलं त्याला ज्वारीचं ताट येतं, ज्वारीचं कणीस येतं, दाणे येतात. हरिनाम बीज आहे. हरिनामाचं बीज लावलं तर त्याला धर्माचा वृक्ष लागतो आणि या धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. हरिनाम हे बीज आहे. सहज आम्ही अभंग वाचतो आणि पुढे जातो, आम्ही खोलात शिरत नाही. मी एका माणसाला म्हणलं, भाग गेला सीन गेला, याचा अर्थ काय रे? अवघा झाला असे आनंद. कोंडू कोंडू धरीने जीवले, घोडू अभंग म्हणतो आम्ही. भाई सांग बरं, भाग गेला सीन गेला, भाग म्हणजे काय? आपल्याला काय माहित बा, आपल्याला काय माहित बा. खोलात शिरा, जितकं खोलात शिरा तितकं अर्थ आकलन होईल, त्या वाचनाची मजा अजून वाढेल. भाग म्हणजे द्वैत, भाग गेला म्हणजे द्वैत गेलं. मी अद्वैतात उभा राहिलो, मी संत झालो, देव झालो. भाग गेला, शीन कशामुळे? द्वैतात आहोत म्हणून. भाग गेला की शीन गेला. तुम्ही अद्वैतात गेले, शीन गेला, तुम्हाला सुख लागलं. हे अभंगाशी संबंधित नाही, मी उदाहरण सांगितले. लक्ष. तुकोबाराय बोलताय, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मी अवतार धरलाय, माझ्या अवतार कार्यात मला जी जी कामं करायची, वाढावाय असो, भक्तिभाव, धर्म वगैरे वगैरे, ही जी कामं करायची, यात सगळ्यात प्रमुख काम जर काय असेल तर मला हरिनामाचा प्रसार करायचा. का? हरिनाम बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्माचा वृक्ष तयार होतो आणि त्याला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी नीती, माणुसकी, इमानदारी जन्म घेते. आणि मग मुखात जर नाम दिलं तर जीवनात नीती, माणुसकी, इमानदारी येते. ज्याच्या जीवनात नीती, माणुसकी, इमानदारी येते त्याला वाया गेलं कसं म्हणणार? म्हणून नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी
तिच्या मा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल. हरिनाम हा परीस आहे. लोखंडाला परीस लावला तर परीस लोखंडाचं सोनं करतो. म्हणजे काय करतो? लोखंडाचा गंज घालवतो. आणि आता हेच लोखंड गटारात टाकलं तर त्याला गंज लागत नाही. परीसाची दुहेरी क्रिया आहे. परीस लोखंडाचं सोनं करतो म्हणजे लोखंडाचा गंज घालवतो. आणि हेच लोखंड आता गटारात टाकत त्याला डबल गंज लागत नाही. ही परीसाची दुहेरी क्रिया आहे. हरिनाम परीस आहे. हरिनाम पाप आणि पाप वासना दोन्ही घालवतं. पाप तर घालवतं पण पाप वासनाही जाते. ज्याचं पाप गेलंय विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. हरिनामानं पाप जातं पण पाप वासनाही जाते. आणि जेव्हा पाप वासनाच निघून जाते पाप कशाला करतात? जळतील पापी जन्मांतरे, जळतील पापी जन्मांतरे, हे जळतील पापी जन्मांतरे, जळतील पापी जन्मांतरे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापी जन्मांतरे, जळतील पापी जन्मांतरे, छान प्रमाण दिलं. मी तुमचा पिक्चर सोडणार नाही आज. छान प्रमाण दिलं. तुम्हाला सोडितच नाही आज. हरिनाम परीस आहे. हरिनाम परीस आहे. परीसाची दुहेरी क्रिया असते. हरिनाम पाप घालवतं. जसं परीस लोखंडाचा गंज घालवतं आणि त्याला पुन्हा गंज लागू देत नाही. दुहेरी क्रिया आहे. हरिनाम पाप घालवतं, पाप वासनाही घालवतं. जेव्हा पाप वासना निघून जाते हरिनामाच्या बळावर त्यावेळेस मनुष्य पापच करत नाही आणि तो सुधरवतो. तुम्हाला माहिती का देवात आणि संतात फरक काय? यदा यदा हि धर्म शिगलाने भवती भारत अभ्युत्थानाम अधर्मश्च तदात्मानं विनाशायच दुष्कृतम परित्राणाय साधू विनाशायच. देव दुष्टाला मारूनच टाकतो, पाप्याला मारून टाकतो. संत पाप्याला मारत नाही. पाप्याच्या मुखात हरिनाम देतात. पाप्याच्या मुखात हरिनाम दिलं की त्याच्या हृदयात दया जागी होते. आणि दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपाप चालत येतात आणि तो पापी मनुष्य सुधारतो. आणि म्हणून हरिनामाची दुहेरी क्रिया आहे. हरिनाम पाप तर घालतं पण पाप वासनाही घालवते. आणि पाप वासना गेली हरिनामामुळे तर पाप करावंच वाटत नाही. आणि म्हणून माणसाला अखंड हरिनामाची गरज आहे. समाज गढूळ झालाय, तळ गढूळ झाले, तळ गढूळ झाले. त्या तळ्यात त्रुटी फिरवायची, ती त्रुटी हरिनामाची. हरिनामाची त्रुटी फिरवा, परमार्थाचं तळ, जीवनाचं तळ उजळ होईल, स्वच्छ होईल. आणि म्हणून नामाची गरज आहे. पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या वाढून गुन्हेगारी आटोक्यात येत नसते. मी म्हणतो माणसागरीस एक पोलीस उभा करा. माणसागरीस एक पोलीस उभा करा, गुन्हेगारी आटोक्यात येईल ना. पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या वाढून गुन्हेगारी आटोक्यात येत नसते तर माणसाने गुन्हाच करू नये असं त्याचं हृदय तयार करावं लागतं. आणि ते केवळ एका हरिनामानच घडतं, इतर कशाला नाही. आणि म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी करा ना. माणसानेच पोलीस उभा करा, गुन्हेगारी आटोक्यात येईल नाही. मग माणसाने गुन्हाच करू नये असं त्याचं हृदय तयार करावं लागतं. ते केवळ एका हरिनामानं घडतं. हरिनाम घेणारा कधीच वाया जात नाही. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. आणि म्हणून हरिनामाचं रोपटं घराघरात लागावं. प्रत्येक कुटुंब प्रमुख नामधारक असावा. प्रत्येक कुटुंब प्रमुख. चंदनाच्या संगे तरुवर चंदन. जंगलामध्ये बुढी बाबळे असतात, बाजूला चंदन आहे.
चंदनाच्या सानिध्यात बोरी बाबळी कडुलिंब गेला, त्या बोरी बाबळी सुद्धा चंदनासारखं सुगंध देतात. का? संगती चंदनाची. चंदनाच्या संगीताबरोबर चंदन. चंदनाच्या संगतीत बोरी बाबळी गेल्या, चंदनासारखा सुगंध देतात. कुटुंब प्रमुख नामधारक आहे, त्याच्या संगतीत घर गेलं, सगळं घर नामधारक बनतं. आणि म्हणून मिरचीचं रोपट, मी शेतकरीच आहे, त्याला 5 पानं आली की मिरची लावायला घेतात. ते रोपट 5 पानं फुटले, शेतकरी म्हणतात आता मिरचीचं रोपट लावायला योग्य झाले. खूप मोठं झालं ते चिटकत नाही. 5 पानं फुटले, मिरची लावायला घ्यावी, ते जमिनीला चिटकतं. तसं 5 वर्षाचं वय झालं की बालक आपल्या जवळ घ्यावं आईनं, त्याला हरिपाठ शिकवावा, त्याला काकडा शिकवावा, भक्तीमध्ये इन्व्हॉल्व करावं. मिरचीचं रोप त्याला लहानपणी 5 पानं त्याला उमगली की ते जमिनीला चिटकतो. 5 वर्षाचं मूल जवळ घ्या, त्याला भक्तीला चिटकवा. लहानपणीच जवळ घेतलं तर भक्तीला चिटकतो. आणि म्हणून एक वेळेचं भोजन आणि एक वेळेचं भजन, एक वेळेचं भोजन आणि एक वेळेचं भजन सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. त्याने कुटुंबात सुविचाराची देवाणघेवाण वाढते आणि भक्तीला बळ येतो. म्हणून कुटुंब प्रमुख नामधारक असावा. प्रत्येक कुटुंब प्रमुख नामधारक असावा. आणि आपल्या बाजूची 4 घरं आम्ही कंपल्सरी नामधारक बनवावीत. मी जिथं राहतो माझ्या 4 बाजूची घरं नामधारक बनवणं ही माझी जिम्मेदारी. तुकोबारांनी का गुत्त घेतलं का? हेची आम्हा करणे का? बीज वाढावे ना. एकटे महाराज का सगळ्या देशात फिरतील का जगात फिरतील? आमची काही जिम्मेदारी आहे का? आणि म्हणून आमच्या बाजूची 4 घरं आम्ही नामधारक बनवावी. याचा फायदा हळूहळू गाव, तालुका, देश, पूर्ण जग नामधारक होईल. मुखात नाम आलं, हृदयात दया. दयेजवळ धर्म, धर्म म्हणजे नीतिमूल्य, नामामुळे जीवनात नीतिमूल्य. ज्याच्या जीवनात नामामुळे नीतिमूल्य, त्याला वाया गेलं कसं म्हणावं? म्हणून नाम घेणार कधी वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं? असा खवडा हल्लाय डोळ्यात सांगारे म्हणले, चप्प्या करणारा सांगा म्हणले खवडा हल्लाय. नाम घेता वाया गेला असं कुणी ऐकलं ना म्हणले? पुन्हा महाराज म्हणतात कुणी नाही. दुसरा फायदा, आपल्या बाजूची 4 घरं जर नामधारक बनवली, आपला शेजारी जर नामधारक असेल तर आपल्याला कमी तर असो. तुम्ही नामधारक आहे आणि बाकीचं नामाला विनमुख आहे, शेजारी नामाला विनमुख आहे, ती तुमची कंपाऊंड वॉल फोडील, खाल्लेले टर्फला ते पांढरे पांढरे टर्फला तुमच्या कंपाऊंड वॉलच्या आत टाकेल, तुमचे झाड मोडील, कचरा तुमच्याकडे टाकेल. म्हणून शेजारी हा नामधारक असावाच, आपल्याला सुखानं राहता येतं. पण शेजारी नामधारक नसेल तर भयानक त्रास होतो. तो त्रास कमी करण्यासाठी नामधारक बनवा शेजाऱ्याला. आणि दुसरी गोष्ट, शेजारी नामधारक झाला, पहिली गोष्ट सुखाने जगतो, दुसरी गोष्ट सगळा देश नामधारक बनतो. याच्या तोंडात नाम तो कधीच वाया जात नाही. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. वेळ संपत आली, थोडं बोलतो आम्ही थांबतो. मी तुमचा अंत पाहत नाही. एक महत्वाची गोष्ट सांगतो, राजा नामधारक असावा. माझं वाक्य नीट आहे. राजा नामधारक असावाच, राजा भगवत भक्त असावाच. नरवारा लिहित आहे, नरा माझी राजा विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. नरा माझी राजा विभूती विशेष माझा. माणसामध्ये राजा हा देव असतो, राजा हा भगवंताची दिव्य विभूती असतो. प्रजा राजाला देव समजून वंदन करते, देव समजून बसते. मग राजाचंही कर्तव्य बनतं त्याने देवासारखं वागावं. आणि राजाच्या मुखात जर नाम नसेल तर राजा राक्षसासारखं वागतो, राजाच्या मुखात नाम असेल तर राजा देवासारखं वागतो. राजा आहे, मुखात नाम नाहीये, थोडं खाली जाऊन बोलतो, वरमाई टिंब टिंब तर वराडे टिंब टिंब, वरमाई टिंब टिंब तर वराडे टिंब टिंब. राजा
आपल्याकडे एक अशी म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी प्रजा असते. राजा नीती व न्यायप्रिय असेल तर भीतीपोटी का होईना प्रजा ही नीती व न्यायप्रिय असते. आणि म्हणून राजा हा भगवत भक्त नामधारक असावाच. राजा जर नामधारक असेल तर हृदयात दया, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, समाजात नीतिमूल्य अर्थात धर्म नांदतो. धर्माला राजाश्रय मिळतो. राजा जर नामधारक नसेल, हृदयात दया नाही, निर्दय असतो, कडू असतो. राजाच कडू आहे ते त्याचे अधिकारी कडू असतात, समाजाला लुटतात, फसवतात. म्हणून आज तुम्ही ऑफिसमध्ये जा आणि सहज गेला तर तुमचं काम झालंय, अरे राम 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 राम, 50 चक्रा मला तरी काम होत नाही. राजा नामधारक नाही. राजा नामधारक असावा. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही निवडणुकीमध्ये नामधारक माणसं उभी करा. बापू, नामधारक माणसं उभी करा आणि नामधारकाला निवडून द्या. दगडापेक्षा विटकर मग उभा राहिला विधानसभेला उभा आहे, तो कीर्तनात बसतो का, मुखांना रामनाम घेतो का, हरिभजनात वावरतो का, हे तपासा तरच मत द्या, नाही तर देऊ नका. त्यामुळे नामधारक माणसं उभी करा आणि नामधारकाला निवडून द्या. मुखात नाम आहे, हृदयात दया आहे, जीवनात धर्म आहे, समाजात सुख शांती आहे. आणि म्हणून या विधानसभेला येईल त्या विधानसभेला पाटाच्यातून रामदेव बापूला उभा करा, बीड मधून भागवत मोठ्याला उभा करा. तुम्ही एकटेच नाही, मी सुद्धा. बीड मधून भागवत मोठ्याला उभा करा, डॉक्टर भागवत मोठ्याला. डिक्सळ कळंब मधून कोल्हे महाराजाला उभा करा. येथील 4-5 दिवशी सांगा त्याला तुम्हाला उभा करायचंय. अहो आमच्या हातात आहे ना, का विकता तुम्ही कवडी मोलावर, छटक हातवर फुटाण्यावर आणि छटक दारूवर? आमच्या हातात आहे. आणि म्हणून समाजातला गडबडपणा घालवायचा तर राजा नामधारक असावा. राजा देव असतो, राजा भगवंताची दिव्य विभूती असतो. प्रजा राजाला देव समजून वंदन करते, तर राजाचे कर्तव्य म्हणतात त्याने देवासारखं वागावं. म्हणून राजा हा भगवत भक्त असावाच, हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि मग नामधारक माणसं उभी करा, नामधारकाला निवडून द्या. नामामुळे राजाच्या हृदयात दया, त्याच्या जीवनात धर्म, समाजात सूक्ष्म. राजा नामधारक नसेल तर हृदयात दया नाही, निर्दय कडू असतं, पापी असतं. ते कुणाचं नसतं, स्वतःच असतं. फक्त स्वतःचे घर भरील, तुमच्या तोंडाला पाण्या पुसीला निघून जाईल. म्हणून राजा नामधारक असा. आणि म्हणून तुकोबा आहे अभंगाच्या पहिल्या चरणात टाहो फोडून सांगतात की बाबानो मला सांगा, मनुष्य नाम घेतोय आणि वाया गेला असं कुणी ऐकलंय? नाम घेता वाया गेला असं कोणी ऐकलं? सांगा बरं मला. मनुष्य नित्य नामधारक येतो, वाया गेला, कुणी ऐकलंय? आणि ज्याच्या मुखात नाम, त्याच्या हृदयात दया, त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीती रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा. नामधारकाच्या जीवनात हे सगळे सद्गुण वास करतात. ज्याच्या जीवनात सद्गुण वास करतात त्याला वाया गेला म्हणावं कसं? मग सांगा मला, नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला? नामधारक कधीच वाया जात नाही. वाया जातो तो ज्याने नामाकडे पाठ फिरवली. मुखात नाम नाही, हृदयात दया नाहीये, म्हणून निर्दय, कडू आहे, पापी आहे, समाजाला त्रासच देणार. नामधारक कधी वाया जात नाही. वाया गेला तर त्याने नामाकडे पाठ फिरवली, तो वाया जातो. आणि म्हणून महाराज टाव फोडून म्हणतात, सांगा नामधारक कधी वायाला गेला का? हे संत महंत सिद्ध ऋषीनो, नाम घेणारा कधी वाया गेला का?
तुम्हासी सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे संत हे महंत हे सिद्ध ऋषींनो मी तुम्हाला विनंती करतोय सांगा. पहिल्या चरणात मी बोललोय तुम्हाला एक प्रश्न केलाय. तुकोबारांनी या अभंगात 2 प्रश्न केले. पहिल्या चरणात एक प्रश्न आहे, तिसऱ्या चरणात एक प्रश्न आहे. पहिल्या चरणात मी तुम्हाला प्रश्न केलाय कुणाला? संत महंत सिद्ध ऋषींना. हे संत हे महंत हे सिद्ध ऋषीनो सांगा मला काय नाम घेतो वाया गेला असं कधी तुम्ही ऐकलंय का? तुकोबाराज म्हणतात शक्यच नाही. आपण जर म्हणलं असतं संत महंत सिद्ध ऋषीनो नाम घेणारं कुणी वाया जात नाही हे वाक्य पुढचट वाटतंय. हे वाक्य पुढचट आहे. माझ्याकडे लक्ष द्या. हे संत हे महंत हे सिद्ध ऋषी नाम घेणारा कधीच वाया जात नाही हे बुडग वाक्य बुडग पंचट. हे संत हे महंत सिद्ध ऋषीनो सांगा अरे सांगा नाम घेणारा कधी वाया गेला का? याच्यात दम आहे. याच्यात दम आहे. सांगा संत गेले विनंती करून प्रमाण देऊ नका. आणि जे प्रमाण द्यायचं नाही बाबासाहेब मामा जे प्रमाण द्यायचं नाही ते बीडला आले त्याचे डोळे मी फुकट तपासेल. प्रमाण न देणार आहे आणि जे प्रमाण देतील त्यांच्याकडून 300 रुपये घेईल. तपासायला माझ्याकडेच यायचं पण डोळे. प्रमाण दिलं पैसे घेईल, प्रमाण नाही दिलं फुकट. आता तुम्ही ठरवा. 15 मिनिट राहिले बोलू द्या मला मोकळं होऊ द्या. जय हरी. तुकोबार आहे प्रश्न करत आहे. हे संत होय महंत हो सिद्ध ऋषींना सांगा नामधारा कधी व्हायला गेलाय का? संत आणि ऋषी इथं 3 संत महंत आणि सिद्ध ऋषी या तिघांकडे बोट केले तुकोबार आहे. संत आणि ऋषी हे जवळजवळ एकच असतात. 19-20 उगी नकभर फरक आहे त्यांच्यात. दोघे आत्मज्ञानी असतात, दोघे अद्वैतात उभे राहिले असतात, दोघे मुक्तीवर भजनयुक्त असतात, दोघांनी भगवंताची प्राप्ती झाली असते. संत आणि ऋषी जवळजवळ सारखे, त्यात थोडासा फरक आहे. ऋषी वनात राहतात, संत गावात राहतात. पहिला फरक. ऋषी वनात, संत गावात. ऋषी वेद पाठ करतो आणि वेद पाठ करून चहुवेद जाण साई शास्त्रकार 18 पुराणे हे कुणी केलंय? व्यास महर्षी. अवघड वेद 4 भागात विभागला सोपा केला. 6 शास्त्र 18 पुराण. वनात राहिले ऋषी पण तिथं भगवंताची जी वाणी वेदात ती सोपी केली आणि वेगवेगळ्या ग्रंथात बांधली. याला थिअरी म्हणायचं. परीक्षेमध्ये 2 गोष्टी असतात, थिअरी आणि प्रॅक्टिकल. म्हणून ऋषी हे थिअरी आहे, ग्रंथ लिहिले ही थिअरी आहे, आणि संत प्रॅक्टिकल आहे. ऋषी वेदाचं विवेचन करून ग्रंथ लिहितात, श्रीमद भागवत वगैरे वगैरे असे ग्रंथ लिहितात आणि या ग्रंथाचं प्रॅक्टिकल संत समाजामध्ये वापरतात किंवा करतात. आणि म्हणून तुकोबार आपल्याला बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी. कशा करता? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. ऋषी बोलले, देव बोलला, देवाचं बोललं ऋषीने ग्रंथात बांधलं आणि ऋषी जे बोलले ते आम्हाला सत्य करायचे. म्हणून ऋषी थिअरी आहे, संत प्रॅक्टिकल आहेत. ऋषींनी जे ग्रंथात लिहिले संतांना ते समाजामध्ये आणू करायचे आणि समाजाला सुधारायचे. हा एक छोटासा फरक आहे कुणामध्ये? ऋषी आणि संतांमध्ये. अन्यथा ते दोघं सारखेच आहेत.
आता महंत कोणाला म्हणायचं? जे मठाचे गडाचे मठाधिपती असतात ते महंत असतात. महंत मठाधिपती आहेत, गडाचे मुख्य आहेत, त्यांना महंत म्हणतात. तर या संताकडं महंताकडं आणि ऋषीकडे बोट केले आणि तुकोबाराय म्हणतायत, सांगा संत महंत, हे सिद्ध ऋषींनो सांगा, काय हरिनाम घेणारा कधी वाया गेला का? तर तुकोबारायच म्हणतात नाही. तुकोबाराय जर म्हणले असते हरिनाम घेणारा कधी वाया जात नाही, मी बोलला हरिनाम घेणार, हे संत महंत ऋषींनो हरिनाम घेणारा कधी वाया जात नाही, संत महंत म्हणले असते नसल जात. तर तुकोबाराय दंड ठोपटला म्हणजे सांगा हो संत महंत ऋषींनो, हरिनाम घेणारा मनुष्य कधी वाया गेलाय? कोणी ऐकलंय? असं थटवलं की पुढचा माणूस मागच सरकतो. दटिवलंय तुकोबाराय. आणि म्हणून संत म्हणतात हो तुकोबाराय तुमचं खरंय बाबा. पहिल्या शरणात प्रश्न केला संत महंत ऋषींना की सांगा संत महंत ऋषींनो, नाम घेणारा कधी वाया गेलाय? नाही. आणि दुसरा प्रश्न आपण त्याच्या तिसऱ्या चरणात केलाय, नाम तरला नाही कोण, नाम तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, ऐसा देवा निवडला विठ्ठला. तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणताय, पहिल्या चरणात म्हणाले बाबा नाम घेणारा कधी वाया जातो का? तर नाही. तिसऱ्या चरणात म्हणतात, हे संत महंत सिद्धी ऋषींनो, मी दुसरा प्रश्न करतोय, नाम घेतो आणि तरला नाही असं मला निवडून द्या. पुन्हा दटवलंय. जे भगवंताचे प्रांजळ अंतकंदना नाम घेतात ते तर तरतातच. नारदा ध्रुवा अक्रूरा शुक हन सनत कुमारा या भक्तिनी धनुधरा प्राप्य जैसा नरवर आहे. नारदा ध्रुवा अक्रूरा शुक हन सनत कुमारा या भक्तिनी धनुधरा प्राप्य जैसा. नारद ध्रुव शुक सनत कुमार प्रल्हाद भक्तीच्या मार्गाने गेले, ते तर तरलेच, यात काय नवले. प्रेमाने भक्ती केली भगवंताची या संतांना, ते तरले, यात काय नवले. राजाने पोराचं मरताना नाव घेतलं, तो आजा वेळही तरला, याच्यात नवले. विठ्ठला आणि म्हणून उत्पत्तीचा तुम्हाला मुद्दाम चटका दिला काय आणि समागती चटका बसला काय, ती दोन्ही वेळेस पोहते. हरिनाम मुद्दाम घेतलं काय आणि सभागती घेतलं काय, ते त्याचं फळ देऊन जातच. आणि याचं उत्तम उदाहरण अजामेळ. एक अतिशय सोजवळ ब्राह्मण होता, अतिशय पवित्र, अतिशय सोजवळ, पूजा पाठ करणारा, सत्यनारायण करणारा, भिक्षुकी करणारा, भगवत भक्तीत रत असलेला पवित्र सोजवळ ब्राह्मण. एके दिवशी कोरेगावहून भिक्षुकीचं कार्य करून परत येत होता. वाटेत त्याला एक तरुण मनुष्य आणि एक वेश्या क्रीडा करताना, विहार करताना दिसले.
अतिशय सुंदर वेश्या. त्याच्या मनात पाप उठला. वेश्येकडे गेला. तुला काय पाहिजे सांग म्हटला. पण माझ्या घरी चल. बापाची सगळी जायदाद श्रीमंती सगळी त्या वेश्येवर उधळली. पैशाला वेश्या बडबडे आणि आजमाडी सोबत घरी गेली. वेश्या घरी आणली. हे पाहून त्याचं आणि बायकोचं भांडण झालं. बायको धोपटली, हाकलून दिली. कुकृत्य करू लागला, दारू पिऊ लागला, मांस खाऊ लागला. पूर्ण व्हायला गेला. एके दिवशी त्याच्या गावात काही संत आले होते. योगामध्ये नेमकं ते आजामाड्याच्या घरी मुक्कामाला थांबले. आजामाड नको म्हणत होता. त्यांनी सांगितलं स्पष्ट की असा पापी माझी पत्नी विषय थांबू नका. पण नाही म्हणले आम्हाला तुझ्या घरीच थांबायचे. थांबले संत. संताची त्यांनी काय करता येईल तेवढी जेवण खाऊन घालून सेवा केली. सकाळी जाताना तो रडू लागला. म्हणले माझ्यापाशी काही तुम्हाला दक्षिणा देण्यासाठी काही नाही. म्हणले आम्हाला तुझी दक्षिणा वगैरे काही नको. म्हणजे तुला लेकरं किती सांग. म्हणजे वेश्येपासून मला 9 लेकरं झालेत. लग्नाची बायको हकलून दिली. वेश्येपासून 9 लेकरं झालेत आणि आता 10व्यांदा गरोदर आहे. संत मला एक काम कर, तिच्या गर्भात मुलगाच आहे आणि तो जन्माला आल्यानंतर त्याचं नाव नारायण ठेव. ठीक आहे म्हटलं. संत निघून गेले. बाई प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. नाव नारायण ठेव. संतानं सांगितलंय म्हणून त्या 9 पेक्षा हे 10वं अतिशय आवडीचं. बसता नारायण, उठता नारायण. नारायण इकडे, नारायण चॉकलेट धर, नारायण हे धर, नारायण जेवण कर, नारायण बाहेर चल, नारायण हात धर. घोडोघोडी नारायण. पोराला हाक मारू लागला. पाप कटू लागली. विठ्ठल म्हणता हारले पाप कटू लागले. पण पुढे म्हातारा झाला आणि त्याची मरण घटिका आली. मारायला आलेल्या माणसाला यमदूत दिसतात असं म्हणतात आणि कुत्र्याला यमदूत दिसतात असं म्हणतात. याचं कुठं गाथेत ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण नाहीये, पण म्हणतात म्हणून आपणही म्हणायचं दिसतात. त्याला यमदूत दिसू लागले. 4-2 यमदूत आले. त्याचा प्राण ओढून काढतायत. जीव चाललाय. घाबरला. मोठ्या मोठ्याने ओरडू लागला आणि त्या लेकराला आवाज देऊ लागला. नारायण मला कोणतरी मारतय. पळ नारायण, नारायण, नारायण पळ, मला वाचव, नारायण वाचव. पोराला हाक मारतोय. देवाला नाही, पोराला हाक मारतोय. नारायण, नारायण मला वाचव. हा आवाज वैकुंठात गेला आणि भगवान विष्णूचे पार्षद दूत धावत आले. तिथं समोर उभे राहिले आणि भगवान विष्णूच्या दूतानं सांगितलं की मरताना तो नारायणाचं नाव घेतोय आणि ज्याच्या मुखात मरताना देवाचं नाव येतं आणि मरणीच जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तू. जो देवाचं नाम स्मरून प्राण ठेवतो तो मुक्त होतो. तो त्याच्या मुलाचं नाव घेऊ की देवाचं घेऊ, मुद्दाम घेऊ की सहज घेऊ, घेतोय पोराचं नाव पण आहे देवाचं नाव आणि देवाचं नाव घेऊन नारायण म्हणून तो जीव सोडतोय. ते वैकुंठाचं गिराय की त्याला मुक्ती लाभेल. यमदूतांना तुम्ही परत जा. यमदूत परत गेले. विष्णुदूतांना त्याला वैकुंठाला घेऊन गेले. मला सांगायचं एवढं की ऐसे अनंत अपार नावे तरले चराचर. नाम पवित्र आणि परिकर रखमा देवराचे. माणसं काय, जनावर काय भगवंताच्या नामाने पवित्र झाली, तरली. अजामेळ महापापी. यमदूत म्हणतात हा नरकाचं गिराईक आहे, फार पाप केलंय. विष्णुदूत म्हणतात जरी पाप केले पण मरताना नारायणाचं नाव घेऊन मरतोय. भले पोराला हाक मारतोय, वैकुंठातल्या नारायणाला नाही, पोराला हाक मारतोय पण नाव नारायणाचं आहे. मुद्दाम घ्या किंवा सहज घ्या, मरताना मुखात नारायणाचं नाव आलं तुम्हाला मुक्ती लाभते. माझ्या वेळेला मुक्ती मिळाली. आणि मग तुकोबाराय म्हणतायत तुम्ही मुद्दाम घ्या ना तर सहज घ्या. नाम घेतोय आणि तरला नाही असं निवडून द्यावर म्हणले. नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून. अजामेळ सारखा महापापी सहज नारायणाचं नाव घेतो, पोराचं नाव नारायण, पोराला हाक मारतो पण तरी देव तिळी उतरतो. नारायण म्हटलाय त्याला मुक्ती दिली. नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत ऐसे अनंत पार
नामे तरले चराचर. नाम पवित्र आणि परिकर रखमादेवी वराचे. परिकर शब्दाचा अर्थ काय होतो कुणीतरी सांगावं. नाम पवित्र आणि परिकर. याच्यामुळे मी म्हटलं की गाथा वाचताना समजून घ्या थोडंसं, पाठ करू नका. हा अभंग सगळ्याच्या पाठातला आहे का नाही पाठ? हे प्रमाण तरी पाठ आहे ना. ऐसे अनंत अपार भजनी मालिकेतला अभंग आहे. ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. नाम पवित्र आणि परिकर रखमादेवी वराचे. परिकर शब्दाचा अर्थ होतो फॅमिली मेंबर, आपल्या घरातील माणूस, कुटुंबातील सदस्य. परिकर, परी म्हणजे परिवार. नरबरा म्हणतात हरिनाम तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. नरबराची विचार बघा. हरिनाम तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे, परिकर आहे. आणि कुटुंबातील एखादा सदस्य जर संध्याकाळी घरी आला नाही, 10 वाजले 11 वाजले, आम्ही घाबरून जातो. नरबरा म्हणतात हरिनाम हे तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. तोंडात नाही आलं तर घाबरून जा. तोंडात हरिनाम नाही आलं तर घाबरून जा. का? हरिनाम तुमच्या घरचा सदस्य आहे. नाम पवित्र आणि परिकर रखमादेवी वराचे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की नाम घेतलं आणि व्हायला गेला असं कुणी ऐकलाय? नाम घेतलं आणि तरला नाही असं एखादा निवडून द्या. सांगा मला संत महंत सिद्ध ऋषीनो, मनुष्य नाम घेतो आणि तरत नाही असं कधी घडू शकतंय? घडू शकत नाही म्हणले. नाम घेतलाय आणि तरला नाही असं मला एखादा निवडून द्या म्हणले. नाम घेणारा तरतोच. मी हक्कानं स्पष्ट बोलतोय, तुमच्याशी सलगी करतोय. या सलगीचा उतरा, 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 सलगीचा उतरा. तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा करा. सांगावी नाही तो तुम्हाची, सांगावी नाही तो तुम्हाची. तुका म्हणे क्षमा करा, धरुषी संत महंत शिखरुषी, संत महंत शिखरुषी, संत महंत शिखरुषी. संत महंत सलगीच्या
उत्तरात तुका म्हणे क्षमा करा. सलगी म्हणजे जवळीक साधणे. सलगी म्हणजे जवळीक साधणे. दोन माणसाचे भांडणे, खूप दिवस वाद चाललाय, कोर्टात केस आहे. एखादा तिराईत येतो आणि प्रेमाने त्यांचा वाद मिटवतो, त्यांना एकत्र आणतो, जवळीक साधतो. आपण म्हणतो त्यांनी सलगी केली, सुलेनामा केला, त्यांनी सलगी केली. सलग 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 म्हणजे चिटकून चिटकून चिटकून, याचा अर्थ जवळीक. सलगी म्हणजे जवळीक. शब्द कठीण वाटतो, लवकर डोक्यात येत नाही, पण सलग 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 जवळ जवळ जवळ, सलगी म्हणजे जवळीक. तुकोबाराय म्हणतात, संत महंत सिद्ध ऋषीनो, मी तुमचा लढीवाळ आहे, मी तुमचं लेकरू आहे. आणि जिथं प्रेम आहे, जिथं लढीवाळपणा आहे, तिथंच सलगी असते, तिथंच कठोरपणा असतो. तुम्ही परक्या माणसाला कठोर शब्दात बोला, तिथं वाद उभा राहतो. पण जवळचे मनुष्य, नातेवाईक, घरातलं कठोर शब्दात बोला, ते हसण्यावर नेतात, वाद उभा राहत नाही. हे संत महंत सिद्ध ऋषीनो, मी तुमचा लढेवाळ आहे, लाडका आहे, मी तुमच्या जवळचा आहे. जरा स्पष्ट आणि कठोर शब्दात बोललोय का? सांगा बरं मला, संत महंत सिद्ध ऋषीनो, हरिनाम घेतलं वायाला गेला, शक्य आहे का? शक्यच नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? नाम घेतो वाया गेला कोणी ऐकलं? सांगा बरं म्हणले. नाम घेतो तरला नाही असं द्या बरं निवडून. बाप आईला सारखा भांडतोय, पोरग जवळ गेलं, पोरग जवळ गेलं, पोरग म्हणतं, बाबा आईने काय काय केलं नाही तुमच्यासाठी? बाबा अहो आईने काय काय केलं नाही तुमच्यासाठी? बाप माग असं. पण पोरग जर म्हणलं असतं, बाबा आईने लय केलं हो तुमच्यासाठी, ते म्हणतं केलं असं, केलं असं. ते पहिल्या वाक्यात थोडा गुडघेपणा आहे, गुडघेपणा. बाबा आईने लय मोठं केलं ना तुमच्यासाठी. बाप लगेच केलं असेल का कार्ट्या हो माघारी. पण पोरग ताव धरून म्हणलं, बाबा अहो आईने काय काय केलं नाही तुमच्यासाठी, का त्रास देता? बाप मागे सरकतो, तो केलं बघा, चुकलं माझं. अहो संत महंत सिद्ध ऋषीनो, जर म्हटलं असं तुको बरं आहे, हरिनाम घेणार कधीच वाया जात नाही बरं का. संत महंत म्हणले असते नसल जात. हरिनाम घेणार कधीच तरला नाही असं होत नाही बरं का. म्हणजे नसल होत, आम्हाला काय करायचं. पण बाहेरच वर केल्या ही सलगी स्पष्टपणाची. सांगा संत महंत सिद्ध ऋषीनो, नाम घेतलं वाया गेला, कोणी ऐकलं म्हणले सांगा. नाम घेतलं तरला नाही, द्या मला निवडून. संत महंत सिद्ध ऋषी म्हणले, तो बाबा तुमचं खरं, आमची मागा, तुम्ही बोलता ते खरं. आणि या सगळ्या बोलण्यातून तुकाराला एकच सुचवायचंय, नामाप्रती साधन नाही, जे तू करीसी अनेक काही, एवढंच सुचवायचं. आणि म्हणून तुकोबाराने संत महंत सिद्ध ऋषीची सलगी केली आहे. आणि खणखावून विचारले की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? सांगा म्हणले, नाम घेतल्यानं वाया गेलाय. दुसरा प्रश्न, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, नाम घेतल्यानं तरला नाही असा निवडून द्यावा म्हणले. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात, तुम्ही लढेवाळे, तुमचं लेकरू आहे, प्रेमाला जवळ आले, सलगी केली, कठोर शब्दात विचारले. आणि या कठोरपणामुळे जर तुम्हाला राग आला असला तर मला क्षमा करा. सलगीच्या उत्तरात तुका म्हणे क्षमा करा. विठोबा